हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 68वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. त्याआधी ते कोणते एकदा रिवाइज करूया. कोट म्हणजे उद्धरण किंवा सुविचार. रेडिकल म्हणजे मुळापासून बदल करणारा. रेस म्हणजे उचलणे किंवा वाढवणे. रँडम म्हणजे अकारण किंवा अनियमित. रेअर म्हणजे दुर्मिळ. रॅश म्हणजे अविचारी आणि रॅदर म्हणजे अधिक पसंत. चला तर मग या शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. पण मित्रांनो, हे शब्द फक्त ऐकू नका, तर एका नोटपॅडमध्ये लिहायला सुरुवात करा आणि लिहिताना ते मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा. हे रुटीन तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला इंग्रजी नक्की येणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द आहे कोट म्हणजे उद्धरण, सुविचार किंवा कोट. याचे समानार्थी शब्द बघूया. सायटेशन म्हणजे उद्धरण, दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा स्रोताच्या शब्दांचे नोंद करून घेतलेले उदाहरण. दुसरा शब्द रेफरन्स म्हणजे संदर्भ, कुठल्या तरी स्रोताची किंवा व्यक्तीची उल्लेख करण्याची प्रक्रिया. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पॅराफ्रेज म्हणजे पुन्हा शब्दात मांडणे, एखाद्या वाक्याचा अर्थ सादर करताना शब्द बदलून मांडणे. दुसरा शब्द इन्व्हेंट म्हणजे आविष्कार किंवा निर्माण करणे, काही नवीन विचार किंवा वाक्य तयार करणे. याचे उदाहरण बघूया. ही ऑलवेज लाइक्स टू कोट फेमस फिलोसॉफर्स इन हिज लेक्चर्स. तो नेहमीच आपल्या व्याख्यानात प्रसिद्ध तत्वज्ञांचे उद्धरण करतो. नेक्स्ट वर्ड रेडिकल म्हणजे मुळापासून बदल करणारा किंवा मूलभूत. याचे समानार्थी शब्द बघूया. रेव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी, एखाद्या गोष्टीत महत्त्वपूर्ण बदल किंवा उलथापालथ करणारा. दुसरा शब्द इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन आणि सर्जनशील, सुधारात्मक पद्धतीने बनवलेली किंवा बदललेली गोष्ट. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कन्झर्वेटिव्ह म्हणजे पारंपरिक किंवा रूढीवादी, दलांना विरोध करणारा किंवा पारंपरिक विचारधारा असलेला. दुसरा शब्द मॉडरेट म्हणजे मध्यम किंवा संतुलित, अत्यंत नाही किंवा फारच कमी बदल करणारा. याचे उदाहरण बघूया. हिज रॅडिकल आयडियाज रिव्हॉल्युशनाइज द इंडस्ट्री. त्याच्या मूलभूत विचारांनी उद्योगात क्रांती घडवली. नेक्स्ट वर्ड रेज म्हणजे उचलणे, वाढवणे किंवा उंच करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. एलिव्हेट म्हणजे उंच करणे किंवा वाढवणे, कोणत्याही गोष्टीला उंच किंवा चांगल्या स्थितीत आणणे. दुसरा शब्द लिफ्ट म्हणजे उचलणे किंवा उचलून ठेवणे, एखादी गोष्ट किंवा व्यक्ती उचलून ठेवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. लोवर म्हणजे घटवणे किंवा खाली करणे, खाली आणणे किंवा कमी करणे. दुसरा शब्द ड्रॉप खाली टाकणे, खाली किंवा कमी करणे. याचे उदाहरण बघूया. ते डिसाइडेड टू रेज फंड्स फॉर द न्यू प्रोजेक्ट. त्यांनी नवीन प्रकल्पासाठी पैसे वाढवण्याचे ठरवले. नेक्स्ट वर्ड रँडम म्हणजे अकारण, अनियमित किंवा संधीवर आधारित. याचे समानार्थी शब्द बघूया. अर्बिट्ररी म्हणजे स्वेच्छेचा किंवा मनमानी, कोणत्याही विशिष्ट नियमाशिवाय घेतलेला निर्णय. दुसरा शब्द हॅपहॅझर्ड म्हणजे गोंधळलेला किंवा अव्यवस्थित, कोणत्याही नियोजनाशिवाय केलेले किंवा झालेले. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. प्लॅन म्हणजे नियोजित, पूर्वनियोजित किंवा ठरवून केलेले. दुसरा शब्द डेलिबरेट म्हणजे जाणीवपूर्वक किंवा विचारपूर्वक किंवा उद्देशपूर्वक केलेली कृती. याचे उदाहरण बघूया. ही गेव अ रँडम आन्सर विदाउट थिंकिंग. त्याने विचार न करता एक अकारण उत्तर दिलं. नेक्स्ट वर्ड रेअर म्हणजे दुर्मिळ, क्वचित आढळणारा किंवा अपवादात्मक. याचे समानार्थी शब्द अनकॉमन म्हणजे असामान्य किंवा विरळ, नेहमी न आढळणारा किंवा अपवादात्मक. दुसरा शब्द एक्सेप्शनल असाधारण किंवा विलक्षण, सर्वसामान्यांपेक्षा वेगळा किंवा विशेष दर्जाचा. याचे विरुद्धार्थी शब्द कॉमन म्हणजे सामान्य किंवा नेहमीचा, वारंवार आढळणारा
किंवा सहज सापडणारा. दुसरा शब्द फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार होणारा, सतत किंवा वारंवार घडणारा. याचे उदाहरण बघूया. सीइंग अ टायगर इन द वाईल्ड इज अ रेअर एक्सपिरियन्स. जंगलात वाघ पाहणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. नेक्स्ट वर रॅश म्हणजे उतावळा, विचार न करता केलेला किंवा अविचारी. याचे समानार्थी शब्द रेकलेस म्हणजे बेजबाबदार किंवा बेधडक, परिणामाचा विचार न करता केलेली कृती. दुसरा शब्द इम्पल्सिव्ह म्हणजे उतावळा किंवा लगेच निर्णय घेणारा, विचार न करता लगेच निर्णय घेणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कॉशियस म्हणजे सावध किंवा दक्ष, काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक कृती करणारा. दुसरा शब्द थॉटफुल म्हणजे विचारशील किंवा मनन करणारा, निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणारा. याचे उदाहरण ही मेड अ रॅश डिसिजन विदाउट थिंकिंग. त्याने विचार न करता एक उतावळा निर्णय घेतला. नेक्स्ट वर्ड रॅदर म्हणजे अधिक पसंत, त्यापेक्षा, किंचित किंवा थोडंफार. याचे समानार्थी शब्द प्रेफरेबली म्हणजे अधिक पसंतीने किंवा शक्य असल्यास, दुसऱ्या पर्यायापेक्षा एखादी गोष्ट अधिक पसंत असणे. दुसरा शब्द इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी किंवा बदल्यात, दुसऱ्या गोष्टीच्या जागी. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिलक्टंटली म्हणजे अनिच्छेने किंवा मनाविरुद्ध, इच्छा नसतानाही काहीतरी करणे. दुसरा शब्द अनविलिंगली म्हणजे इच्छा नसतानाही मनावर घेऊन, उत्साह किंवा स्वेच्छेने न करणे. याचे उदाहरण बघूया. आय वुड रॅदर ड्रिंक टी दॅन कॉफी. मला कॉफीपेक्षा चहा अधिक आवडतो. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.